अनेक उपचार केले तरी संधिवात काही बरा होत नाही. असं असेल तर आयुर्वेदाने संधिवातावर आपण कायमस्वरूपी कसे बरं करू शकतो, आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सकाळी उठल्यावर सांधे दुखतात, सांधे आखडतात किंवा दिवसभरात सांधे दुखतात, सांधे सुजतात आणि दैनंदिन जे काही आपल्या हालचाली आहे ते करण्यास अडथळा निर्माण होतो. विशेषतः आपल्या स्वतःच्या क्रिया करण्यास देखील त्रास होतो. एक छोटा ग्लास उचलण्यास देखील त्रास होतो. असा हा संधिवात खूप त्रासदायक असतो. अशा ठिकाणी आपण विविध पेन किलर घेतो, म्हणजे वेदनाशामक औषधी घेतो आणि तरीही आपल्याला फरक पडत नाही. पुढे जाऊन त्या औषधांची सवय होते. संधिवात हा बरा न होता सांध्यांची अकडण, सांध्यांची सूज आणि वेदना वाढतच जातात आणि ज्या सांध्याची जास्त झीज झाली आहे त्याचे ऑपरेशन देखील करावे लागते. यासाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगला उपचार आहे. आयुर्वेदामध्ये संधिवात म्हणजे आपल्या शरीरात म्हणजे पोटातील जो वात आहे तो सांध्यांमध्ये जातो आणि सांध्यांची झीज करतो. ज्यामुळे सांध्यांमध्ये वेदना, सूज आणि आखडण निर्माण होते. यात सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे आयुर्वेदामधील बस्ती चिकित्सा, ज्यामध्ये आपल्या पोटामधला आतड्यांमधला जो वात आहे तोच निघून जातो आणि त्यामुळे सांध्यांची झीज भरण्यास मदत होते. याचबरोबर आयुर्वेदामध्ये सांध्यांची स्टिफनेस आणि आखडण घालवण्यासाठी स्नेहन म्हणजे औषधी तेलाने अभ्यंग मसाज केला जातो, ज्याने शरीरात आपले ब्लड सर्क्युलेशन चांगले होते आणि सांध्यांमधला जो काही सूज आहे ती घालवण्यासाठी औषधी वाफ दिली जाते, ज्याला स्वेदन म्हणतो. या चिकित्सेमुळे संधिवाताला कायमस्वरूपी बरे होण्यास खूप मदत होते. त्याचबरोबर ज्या सांध्याची जास्त झीज झाली आहे, गुडघे, मान, कंबर, खांदे, खुबे, त्यांची झीज भरण्यासाठी त्या सांध्यावर विशिष्ट प्रमाणात औषधी तेल जिरवण्यात येते, ज्याला आयुर्वेदामध्ये जानुबस्ती, मन्याबस्ती, कटिबस्ती म्हणतो. या विविध आयुर्वेदिक उपचाराचा आपण जर वापर केला तर नक्कीच संधिवातापासून आपण कायमस्वरूपी बरं होऊ शकतो. धन्यवाद.